हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्याच विचारसरणीचे। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक, त्यांची विचारसरणी सुद्धा आमच्यासारखी। शरद पवारांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ। काँग्रेसमध्ये हे सर्व आधीच विलीन झालेत, फक्त औपचारिकता बाकी। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पक्ष चालवणं शक्य नाही, पवारांना कळलं असेल। पवार गट ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, फडणवीसांचं विधान। 1986 मध्ये सुद्धा शरद पवारांनी पक्षाचं विलीनीकरण केलं होतं। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा दाखला देत अजित पवारांची टीका। पवारांनी वृत्तपत्राला मुलाखत दिली तेव्हा मी तिथेच होतो। लोकसभेच्या निकालानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील। पवार जो निर्णय घेतील तो महत्त्वाचा असेल, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य, भाजपच्या तानाशाहीचा विरोधात अनेक पक्ष एकत्र येणार। शरद पवारांच्या वक्तव्याला नाना पटोलेंसह वडेट्टीवारांचा दुजोरा। 14 जून 2022 मध्ये अयोध्येत शिंदेंनी मोदींसोबत सत्तेत जाण्याची विनंती केली होती। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। मी तुमच्या सोबतच, आपण सर्वजण मिळून बंड करूयात, संजय राऊतच म्हणाले होते। राऊतांच्या गौप्यस्फोटानंतर नरेश म्हस्केंचा दावा। कोविशिल्ड लस बनवणारी ॲस्ट्राझेनेका कंपनी जगभरातून कोविशिल्ड लसीचा साठा परत मागवणार। लसीच्या दुष्परिणामांच्या चर्चेमुळे निर्णय। दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन लोकांसारखेच दिसतात। सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह, तर त्वचेच्या रंगाच्या आधारे देशवासियांचा अपमान सहन करणार नाही, मोदी आक्रमक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।